नमस्कार, मी बालाजी गाडे पाटील, जिल्हाध्यक्ष युवक काँग्रेस नांदेड। आज मी किनी येथल्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आहे। आपण पाहतोय की अनेक आरोग्य केंद्रांना आपण भेटी दिल्या, एकही आरोग्य केंद्र चांगल्या स्थितीमध्ये नाही। इतकं भयान वास्तव किनीच्या या आरोग्य केंद्रामध्ये मला दिसून आलं। माझ्यासोबत इथल्या स्टाफ सोबत माझं बोलणं झालं। अत्यंत वाईट परिस्थितीमध्ये इथली माणसं काम करतायत। एकूण 12 जागांची इथं मान्यता आहे, त्यातल्या 6 जागा रिक्त आहेत। 6 लोक काम करतायत, दिवस रात्र काम करतायत आणि त्या लोकांना राहण्यासाठी घर नाहीये। जे क्वार्टर्स आहेत ते पावसाळ्यामध्ये अक्षरशः चाळणीसारखे गळायला लागलेले आहेत। त्यामुळं आता डॉक्टर, नर्स, कंपाऊंडर हे सगळे एकाच क्वार्टरमध्ये राहत आहेत, बाकीचे सगळे क्वार्टर गळतात। आणि ज्या क्वार्टरमध्ये राहत आहेत, आपण बघितलं व्हिडिओमध्ये की त्यामध्ये सुद्धा पाऊस पडला का पूर्ण घर ओलं होतं, कपडे ओले होत आहेत, सगळं साहित्य, संसार ओला होतोय। तरी या अवस्थेमध्ये ही माणसं रुग्णांची सेवा करतायत। माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाणांच्या मतदारसंघामध्ये दवाखान्यांचं इतकं भयान वास्तव आपण पाहतोय। लोकांना आरोग्य सुविधा पाहिजे। हा भाग महाराष्ट्र आणि तेलंगणाच्या सीमेवरचा हा भाग आहे। या भागामध्ये मोठ्या प्रमाणावरती तांडे, वाडी, वस्त्या आणि डोंगरी भाग आहे। या भागात सर्पदंशासारखे प्रकार वाढत आहेत। त्याचबरोबर अनेक प्रसूती असतील, त्यासाठी इथं जवळपास हा एकमेव प्राथमिक आरोग्य केंद्र आहे। या आरोग्य केंद्रात जे ऑपरेशन थिएटर आहे त्याच्या पपड्या खाली पडायला लागलेल्या आहेत, छत खाली पडायला लागले आणि छत गळते, इतकी वाईट परिस्थिती आहे। आणि त्यामुळं ते ऑपरेशन थिएटरमध्ये जिथं पपडी पडते तिथं ऑपरेशन होणार कसं, अशा गलिच्छ अवस्थेमध्ये किनीचं हे आरोग्य केंद्र आहे। त्यामुळं अनेक समस्या इथल्या आहेत। रुग्णांना मिळत नाहीये, फार्मासिस्ट नाहीये, इथं औषधी अधिकारी नाहीये। 4 इथल्या सेवकांच्या जागा रिक्त आहेत आणि 1 भरलेली आहे, ते सुद्धा फिजिकली हँडिकॅप्ड आहेत। त्यामुळे ते व्यवस्थित काम पूर्ण ताकदीनं करू शकत नाहीत आणि 4 जागा रिक्त आहेत। त्या जागा गेल्या 8 ते 10 वर्षापासून भरल्याच गेलेल्या नाहीयेत। या मतदारसंघातल्या लोकांच्या समस्येकडे अशोक चव्हाणांचं अजिबात लक्ष नाहीये किंवा इथल्या अधिकाऱ्यांचं लक्ष नाहीये, सीओ मॅडमचं लक्ष नाहीये। इतकी वाईट परिस्थिती सध्या या जिल्ह्याची आहे।